नमस्कार, मी सी रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 104ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत. मी सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला सर्व पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला काहीही अशक्य नाही. आता आपण ओमकार ध्यानला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. ये तमणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे बरे ज्ञान देवो, सुखिया झाला. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे, असे सुंदर आयुष्य जगणाऱ्या देवाबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. थँक यू सो मच. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, मुलांना अध्यात्माची सवय लावा. येस, अध्यात्माची सवय म्हणजेच
नामस्मरण, भजन कीर्तन, श्लोक म्हणणे, संस्कृतमध्ये जे आपले श्लोक आहेत, प्रार्थना आहेत, त्यांचं पठण करणं, सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यावरती, संध्याकाळी दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे असं लावून हे करा. आणि जर तुम्हाला ह्याची सवय नसेल तर पहिले स्वतःला सवय लावा. हे खूप छान आहे. याच्यामध्ये कसलाही अंधश्रद्धेचा भाग नाही आहे. तुम्ही स्वतः पहिले करून पहा, त्याचा स्वानुभव घ्या, मग तुम्हाला काय वाटतं. मन तुमचं प्रसन्न कसं प्रफुल्लित होईल ना ते पहा, तो अनुभव घ्या. एकदा का तुम्ही हे करून पहा आणि तुम्ही करत असाल तर चांगलंच आहे, पण त्याची मुलांनाही लहानपणापासून एक सवय लागा. आणि सवय लावण्याचा प्रश्न नाही, जर तुम्ही स्वतः करत असेल तर लहानपणी मुलं ते तुम्हाला पाहून करणारच स्वतः. त्यामुळे ती तशी सवय त्यांच्यावरती आपल्याला लादायची तर नाहीच आहे, नक्कीच नाही. तुम्हाला पाहूनच मुलं मोठे होणार आहेत तर त्या सवयी तुम्ही उचलणार आहे. पण जर तसं नसेल करत तर आता करून पहा तेही करतात का, तुम्हाला स्वतःचा तो अनुभव तुम्ही घ्या. हा खूप आल्हाददायक अनुभव असतो. करून पहा. आम्ही तर आमच्या लहानपणापासून आमच्या आईवडिलांना, आमच्या आजींना पाहून हे शिकलो आहे. त्यामुळे ती लहानपणीच सवय होती. पण आता तर त्याचा खूप छान प्रकारे एक ओढ लागलेली आहे आणि त्याचा अनुभवही स्वतःला मला येतो आहे. आध्यात्मिक वाचनाचा आणि असा संस्कृतमध्ये वगैरे हे श्लोक जोरात वाचण्याचा, जोरात बोलण्याचा, जोरात म्हणण्याचा खूप छान फायदा होतो आहे. आयुष्यामध्ये खूप छान प्रसन्न प्रफुल्लित वाटतं आहे. करून पहा. नक्कीच याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.